नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी सईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 34वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे लठ्ठ कोंबडी व बारीक कोंबडी. एका माणसाच्या घरी एक अंगाने लठ्ठ व एक अंगाने बारीक अशा 2 कोंबड्या होत्या. लठ्ठ कोंबडी नेहमी बारीक कोंबडीला चिडवत असे, त्यामुळे बारीक कोंबडी दुःखी असायची. एकदा त्या माणसाच्या घरी पाहुणे येतात. मटण खाण्याचा बेत ठरतो. माणसाला वाटते की बारीक कोंबडीपेक्षा लठ्ठ कोंबडी कापावी आणि त्याप्रमाणे लठ्ठ कोंबडीलाच कापले जाते. तेव्हा लठ्ठ कोंबडी स्वतःशीच म्हणते, मी जर त्या दुसऱ्या कोंबडीपेक्षा बारीक असते तर आज माझ्यावर हा प्रसंग आला नसता. या कथेचं तात्पर्य, ज्या गोष्टीमुळे माणसाला गर्व येतो तीच गोष्ट त्याच्या दुःखालाही कारणीभूत ठरते, हे आपण विसरता कामा नये. धन्यवाद.